BP 9114 ही बाईक कोणाची असेल तर प्लीज काढून घ्यायची. 9114 कोणाची बाईक असेल तर प्लीज काढून घ्या. MH10 नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील सर्वांचा आवडता आवाज अर्थातच विघ्नेशजी मडवी सर देखील आज खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. एक हँडसम व्यक्तिमत्व आणि एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील तेवढाच गोड आवाज, गोड व्यक्तिमत्व. जेवढा आवाज गोड तेवढं छान व्यक्तिमत्व. नेहमी आम्हाला सपोर्ट त्यांचा राहतोय आणि आज विघ्नेशजी मडवी सर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस आपल्यासोबत जोडणार आहेत. त्यांचं देखील करूयात मनापासून अधिक स्वागत. एक्स्ट्रा खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जरूर येऊन थांबायचं मी विनंती करेल. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कदाचित चान्स होता कॅच घेण्याचा, कारण की सरळ बॅटीने आम्ही म्हणेल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी थोडंसं आपण पाहिलं तर हळूवारपणे बॅटवरती आला. खेळाडू मिड विकेटचा तैनात होताच, तो कॅच पोझिशन मध्ये तेवढा तैनात नव्हता, थोडासा वाईडीस असल्या कारणानं आपण पाहिलं तर 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रवीला पाहताय. फुलटॉस चेंडू अप्रतिम आणि पहिल्या सुरुवातीला अगदी शॉर्ट आर्म पूल खेळून काढला, पोहोचवलंय रस्त्याच्या पल्याकडे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 6 धावेने सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवरती बॅटिंग करणारा टीम त्रिशा 11 मंदूर या संघानं बॅट मधून हा फटका आपण पाहिलं तर अगदी अजय तयार होता रवीच्या दुसऱ्या चेंडूसाठी, मात्र त्याला हवा तो चेंडू भेटलाय. फुलटॉस ज्याला म्हटलं जातं ज्युसी फुलटॉस आणि खेळून काढल्या अर्थातच अजयनं, अक्षयनं. यावेळी देखील स्लोअर 1 चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर त्याच वेगानं जरूर आला, मात्र त्याच्या हातातून हा चेंडू निसटेपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 3 चेंडूच्या अखेरीस 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. स्वराज्य 32 शिराळा आणि स्वराज्य 32 शिराळानं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपल्या असोसिएशनची सुरुवात केली आणि तदनंतर आपण पाहिलं तर बघता बघता मात्र अपडेट झालं. अगदी 17 मार्च 2023 ची पहिली स्पर्धा स्वराज्य 32 शिराळ्याची आजही आठवते आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये असलेला जमीन आसमानचा फरक आणि तदनंतर चेंडू अगदी आसमानामध्ये असताना इथे कॅच ड्रॉप झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण की कॅच होती आरामामध्ये. रबर बॉल क्रिकेट आहे आणि रबर बॉल मध्ये चेंडू अगदी हातातून निसटताना आपण बऱ्याचदा पाहिले आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आत्ताच्या या धावेच्या मदतीनं टीमची टोटल 9 या आकड्यामध्ये जाते. रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर दाखवलाय कशा पद्धतीने कॅच हातातून निसटली आणि त्यानंतर चेंडू एक टप्पा पडल्यानंतर हातामध्येच अडकला आणि त्यानंतर तो चेंडू फेकेपर्यंत 1 धाव कंप्लीट. सुरेख फटका, जागा बनवली, दोन्ही षटकार आलेत फुल टॉस वरती. म्हणजे फलंदाज अक्षय सांगतोय बोला था ना फुल टॉस नहीं डालने का, आणि त्याच फुल टॉस न आतापर्यंत त्रिशा 11 ला बरीचशी मदत दिली आहे आणि बऱ्याचशा धावा देखील दिल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 2 षटकार. वेल बिगिन इज हाफ डन. एखादी कामाची सुरुवात अशीच झाली पाहिजे आणि अशीच करतोय बॅटिंग करत असताना अक्षय. व्हाईटचा यावेळी मात्र इशारा येतोय एक्स्ट्रा धाव ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी कुठली धाव नाहीये, चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी होता, जिथे आपण पाहिलं तर 16 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. एका ओव्हरच्या
समाप्तीनंतर या 16 धावा रवीची ओव्हर थोडीशी महागडी पडली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की दोन्ही फुलटॉस चेंडू आणि दोन्ही फुलटॉस चेंडूच्या बदल्यामध्ये आलेले दोन्ही षटकार हे थोडेसे महागडे ठरलेत. सुशांत उर्फ लाल्या, स्वराज्य 32 शिरान 32 शिरायामध्ये लाल्या म्हटलं तर सुशांतचं नाव पुढे येतं, कारण की हे टोपण नाव आहे त्याचं. आणि गोलंदाजी सध्या मात्र ओव्हर क्रमांक 2 त्याच्या हातामध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी हुक करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला खेळाडू आहे उभा तैनात आहे, चेंडू गॅदर करतो, अप्रतिम थ्रो, वॉड थ्रो, यार काय फेकी केली आहे. आणि प्रॅक्टिस नव्हे तर परफेक्ट प्रॅक्टिस, आणि या परफेक्ट प्रॅक्टिसच्या मदतीने हा असा खेळ असा थ्रो तुमचा मात्र होऊ शकतो. 17 धावसंख्या. एका साईडला संदीप, अक्षयने दुसऱ्या साईडला घेर चेंज केला, ज्यानं 4 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत ठोकल्यात. मात्र 2 फुलटॉस चेंडूवरती मारलेले षटकार हे त्याच्या आतापर्यंतच्या धावसंख्येची खऱ्या अर्थानं व्हॅल्यू वाढवतंय, वजन वाढवतंय असं म्हणायला हरकत नाहीये. स्क्रीनवरती त्याला दाखवलं जातं ओम साई MTC, अप्रतिम टेलिकास्ट, अप्रतिम HD क्वालिटी, क्लिअरिटी त्यांची तुम्ही पाहताय. मेहनत आहे यामागे, नाव एकाच दिवसामध्ये होत नसतं मित्रांनो, यामागे अनेक रात्रीचे दिवस यांनी केलेत. हा चेंडू आपण पहिला टर्न केला, टर्न खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय, तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंग स्टॉपचा खेळाडू वेगानं येतोय, सर्कलच्या आतमध्ये गॅदर केलेला चेंडू फेकेपर्यंत अंपायरने कळवलाय. वाईट +1, तब्बल 2 धावा आहेत. सुशांत फलंदाजाला काहीतरी सांगतोय, चेहऱ्यावरचं हास्य त्यांचं बरंच काय सांगून जात आहे. पुस्तकांपेक्षा चेहरे जास्त बोलतात असं म्हटलं जातं. दोघांचे चेहरे बोलतायत, वाचलेत, पण मॅच सध्या आपण पाहिले तर कशा पद्धतीने चालू होते. कारण की अंपायरनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर इशारा दिला वाईटचा, तदनंतर आपण पाहिलं तर 1 धाव तर धावून घेतली, तब्बल 2 धावा आत्ताच्या भेटल्या गेल्यात. एकोणीस धावसंख्या ही स्कोअरवरती आतापर्यंत सजली गेली आहे. 1919. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शफल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सोडून दिला, लेग स्टिकच्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू पहिलाच ओळखला. पुन्हा एकदा वाईट +1 येतोय. तब्बल आतापर्यंत 2 चेंडू, मी म्हणेल की एकच चेंडू झालेला आहे, पण आत्ताच्या या 2 चेंडू मी म्हणेल की 4 धावा आतापर्यंत तिथे खर्च झालेत. म्हणजे वाईट +1 या आतापर्यंत 2 वेळा घडल्या, म्हणजे 0 चेंडूमध्ये 4 धावा खर्च झालेत. कुठली मेहनत न करता भेटणाऱ्या धावा या क्रिकेटमध्ये आपण पाहिल्यात, जी फलंदाजांना खऱ्या अर्थानं मी म्हणत की फलंदाज बोलत असतील येऊ देत धावा, कशा येऊ देत, त्या बऱ्याच गरजेच्या आम्हाला आहेत. ओहो, यावेळी फटका प्रतिम खेळला, मागचा पाय वाकवला, त्यावरती बसला, मग चोपला, बैठा फटका निघून जातोय सीमारेषेच्या पार, मिड विकेट रिझनच्या बाहेर. 6 धावांसाठी स्वराज्य 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीगचा 2.0चा हा तिसरा षटकार. अप्रतिम अक्षय यावेळी देखील स्पॅरकेट करण्याचा प्रयत्न केला. अक्षयला जेव्हा बॅटच्या रडामध्ये जेव्हा चेंडू आलाय तेव्हा त्यानं तो बाहेर पोहोचवला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि पाटण तालुक्याचा आवाज अर्थातचा प्रवीणजी वंडुस्कर महाराज, आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. आज त्यांचा देखील आवाज, महाराजांचा आवाज देखील आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. त्यांचं देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूयात. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव इथे मात्र खर्च झाली आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, तब्बल 2 बाकी आहेत. एखाद्या दिवसाची सुरुवात, एखाद्या कार्याची सुरुवात जशी हवी तशी झालेली आहे. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेर वळवण्याचा प्रयत्न, पुन्हा वाईट बॉल येतोय, पुन्हा एक्स्ट्रा धावा ऍड होते, आणि बऱ्याचशा धावा एक्स्ट्रा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये 3/11. कारण की जांभळादेवी स्पोर्ट्सनं टॉस जिंकल्यानंतर जरासा वेळ घेतला निर्णय सांगण्यासाठी.
कॅप्टन मागे गेला. बऱ्याच खेळाडूंना त्यांनी विचारलं की टॉस जिंकलेला आहोत, आपण निर्णय काय घ्यायचा, आणि त्यांनी घेतली गोलंदाजी. बट घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य, यापेक्षा घेतलेला निर्णय योग्यच आहे ही दाखवून देण्याची वेळ खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती आली आहे. आणि आज धावसंख्या आपण पाहिली तर गोलंदाजी करत असताना तब्बल 31 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केले, जिथे दुसरी ओव्हर संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे, विकेट अजून आलेली नाहीये. खऱ्या अर्थाने ही डोकेदुखी वाढवण्याची चिंता खऱ्या अर्थानं दिसून येते. पुन्हा बॅकफुटला जातोय, शॉट ऑन पूल केलाय, खेळाडू आहे तिथे तैनात, त्याच्या हाताला बसला चटका, चेंडू अगदी मैदानामध्येच खेळत राहिला आणि इथे आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. मी म्हणेल हा प्रयत्न होता कॅच पकडण्याचा, मात्र तो अप्रतिम राहिला. चांगला प्रयत्न राहिला कॅच पकडण्याचा, कॅच खऱ्या अर्थानं हा चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न अगदी राहिला, जो बॅकवर्ड स्क्वेलेक डीप मधून प्रयत्न राहिला. फटका खेळल्यानंतर खेळाडू बघत राहिला आणि चेंडू हवेमध्ये असतानाच मात्र खेळाडू तिथे पोहोचला आणि तदनंतर थोडंसं मी म्हणेल अवघड झेल हा मात्र झाला असता, पण अवघड कॅचेस पकडणं हे देखील आपलं काम आहे. 33 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस मात्र जाऊन पोहोचते. 33 लॉस ऑफ दी 0 विकेट. हे 30 धावा 33. शंकरदादा मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कृत केलेली स्वराज्य 32 शिरारा रबर बॉल प्रीमियर लीग, जे आपण पाहिलं तर स्वराज्य 32 शिरारा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रोहन येतोय सध्या मात्र गोलंदाजीसाठी. यावेळी देखील आपण पाहिलं शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, खेळाडू वेगानं पुढे गेला, ही खऱ्या अर्थानं चूक राहिली आहे. चेंडूची वाट पाहिली नाहीये, ज्या वेगानं पुढे गेला त्याच वेगानं चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बोटाला चटका देऊन निघून जातोय 4 धावेसाठी. आणखीन एक चौकार आला. अक्षयने खऱ्या अर्थानं आज हात खोललेत, अक्षयने आज धावा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मन बनवलंय आणि अक्षयच्या सकाळची दिवसाची सुरुवात गोलंदाजांना गुड मॉर्निंग बोलत असताना झाली आहे. काय सुरुवात झाली आहे. एखाद्या फलंदाजाला झोप लागल्यानंतर स्वप्नातली फलंदाजी त्याची कशी तर ही अशी. आमच्या व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण थोडंसं पॅव्हेलियन मध्ये बसून घ्यायचंय. हा देखील फटका अप्रतिम आहे, शॉट ऑन पूल आहे, बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या बाहेर आहे, अप्रतिम मॅक्सिमम. स्वराज्य 32 शिरारा रबर बॉल प्रीमियर लीगचा आणखीन एक धमाका येतोय. व्हॉट अ स्ट्रोक. टेलिकास्ट मध्ये त्याची बॅट पकडण्याची पद्धत पहा, शफल झाला बॅटच्या मधोमध, एक पाय हवेमध्ये, एका पायावरती संतुलन, ही तर तारेवरची कसरत होती आणि या मागे संपूर्ण मेहनत होती. म्हणून तर मेहनत रंग लाई है. फटका निघून गेला बेधडक सडक वरती. काय दोन्ही अँगलने यावे मात्र ओमचा एमटीसी आपल्याला कॅमेरा अँगल दोन्ही दाखवतोय, ज्या पद्धतीने हा फटका खेळला आणि तदनंतर निघून गेला. 6 धावेसाठी 39 धावा आता स्कोर कार्ड वरती सजवल्या गेल्या. 39 43 43 धावा. आणि तदनंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव येते. व्हाईट बॉलचा इशारा. 44 धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 44. तब्बल आपण पाहिलं 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. कॅप आपण पाहिली तर अगदी फलंदाजाची ज्या पद्धतीने फटका खेळत असताना कॅप देखील त्याची पडली आणि ती देखील अगदी तुम्ही जवळून स्क्रीन वरती पाहताय. अक्षय यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पुन्हा एक्स्ट्रा धाव येते. व्हाईट बॉल आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने आणखीन धाव संख्या मात्र पुढे जाते, जी आपण पाहिली 45.
अगदी 2 धावेचा प्रयत्न इथे देखील केला जातोय. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 47. एक चांगलं क्रिकेट बॅटिंग करत असताना 311 मंदूरच्या माध्यमातून खेळलं जाते. एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. विकेट थांबून दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हा फटका पंच केलाय. खेळाडू आहे लॉंगॉनचा. अगदी चेंडूच्या खाली अप्रतिम कॅच पकडली आहे आणि अखेरीस आपण पाहिलं तर जो काटा खऱ्या अर्थानं टोचत होता त्या फलंदाजाला मात्र बाहेर परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलाय. फलंदाज अक्षय 11 चेंडू 31 धावा करून बॅक टू द डकआउट. रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवला जातोय ज्या पद्धतीने कॅच अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये पकडली गेली आणि अजय आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हा शेवटचा चेंडू असेल रोहनचा. एक विकेट त्यानं मिळवले 14 धावा खर्च करून. यावेळी देखील आपण पाहिले तर लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला हा फटका खेळत असताना. जर अगदी कार्पेटच्या साह्यानं हा चेंडू आपण पाहिला तर डीपेक्षा कव्हर रिजन मधून दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. अगदी 2 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. जिथे आपण पाहिलं तर नजरेला नजर ज्या पद्धतीने आय कोऑर्डिनेशन एक चांगलं राहिलं कारण की कम्युनिकेशन देखील गरजेचं होतं. ज्या फलंदाजानं जागा सोडली होती दुसरा फलंदाज अगदी खालीच उभा होता मात्र दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट करण्यात आली. या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना 311 मंदूर या संघाची जाऊन पोहोचते 49 या आकड्यावरती. 49 लॉस ऑफ दी 1 विकेट. ही कॅच मागील विकेटची दाखवली. अक्षयची विकेट कशा पद्धतीने मी म्हणेल पकडली गेली. कॅच कशा पद्धतीने पकडली गेली. अक्षयला कशा पद्धतीने मागे पाठवलं गेलं. ओव्हर क्रमांक 4. चला थोडासा घेऊया स्पीडअप कारण की आज बरोबर 10 वाजता खऱ्या अर्थानं पहिला नारळ वाढवला गेला या स्पर्धेचा आणि स्पर्धेला सुरुवात झाली 10 वाजता. आता बराचसा वेळ आपल्या हातामध्ये आणि इतर संघांना विनंती असेल प्रत्येक टीमला आता 20-20 मिनिटं दिली आहेत आपण आणि या 20 मिनिटांमध्येच तुम्हाला आपली इनिंग संपवायची किंवा आम्ही दोन्ही अंपायर्सला अंपायर्स देखील लक्ष ठेवून आहेत की 20 मिनिटं त्यांच्याकडे देखील टाइमर दिलेला आहे. इथून देखील तुम्हाला टाइम सातत्याने सांगितलं जाईल. आनंद पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव ऍड होते पहिला चेंडूवरती कारण खऱ्या अर्थानं 4 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आणि अशा वेळी होतो काय की 4 गोलंदाज यूज करत असताना एखादी ओव्हर फलंदाज पकडण्याचा प्रयत्न करतो त्याच ओव्हरमध्ये धावा करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर श्री 11 कुसाईवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ दोन्ही कॅप्टन या अप्रतिम फटका ज्या पद्धतीने खेळून काढलाय रिप्ले टेलिकास्ट बघणं गरजेचं असेल कारण की संदीपने हा फटका खेळत असताना पूर्णपणे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेला आणि तदनंतर या फटक्याला एक्झिक्यूट केलाय 6 धावेसाठी. फटका अब तक 56 ही धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. मिस्टर संदीपला पाहता बॅटिंग करत असताना जास्तच बाहेर. आमचे आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्सचे चरणचे सर्व सन्मान्य आदरणीय गोल्डन मॅन महेशजी चोरमाळे साहेब वेलकम आणि त्यांचा चिरंजीव हँडसम चॉकलेट बॉय त्यांचा क्यूट असा चिरंजीव देखील आला. वा वेलकम सुस्वागतम. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्सचे सर्व आदरणीय महेशजी चोरमाळे साहेब आणि त्यांच्यासोबत असलेला त्यांचा चिरंजीव त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र परिवार सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. स्क्रीनवरती या छोटूला तुम्ही पाहताय. आल्या कॅमेरा मॅन त्याला टिपलं आणि प्रत्येकानं त्याला टिपावून प्रत्येकाच्या नजरेमध्ये तो आणखी न बसावा असाच तो गोड आहे. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं व्यासपीठाची शोभा वाढवण्यासारखा 58 धाव संख्या 58. ओहो सुरेख फटका अप्रतिम स्ट्रोक खेळून काढला.
काय फटका खेळला अजयच्या बॅट मधून. ज्या वेगानं चेंडू टाकला त्याच वेगानं त्यानं मात्र स्वतःच्या शरीराची हालचाल केली. अगदी हा फटका फ्लिक करत असताना निघून गेलाय 6 धाब्यांसाठी. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहता अगदी हा फटका त्यानं बनवला आणि लपेटली या भाई. 64 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 64 64 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. यावेळी देखील बॅकफुटला जातोय सॅम रिझन. मागच्या चेंडूचा रिप्ले नाहीये तर नो बॉल आहे, त्यावरती जीएसटी आहे. अब आएगा मजा, कारण की नो बॉल त्यावरती भेटली जीएसटी आणि तब्बल धावा आता आहे टोटल 7 धावा येतात. उपरवाला जब भी देता चप्पल फाड के असं का म्हटलं जातं. अजय होता यावी बॅकफुटला जातोय. हा फटका पंच केलाय. तुम्हाला वाटेल मागच्या चेंडूचा रिप्ले दाखवलाय, नाही. सेम टप्पा होता, फलंदाज तोच होता, चेंडू त्याच पद्धतीने टाकला आणि फटक्याला एक्झिक्यूट देखील त्याच पद्धतीने केलंय आणि धावा देखील तेवढ्याच डझनभर 6 भेटलेत. फ्री हिटचा हा चेंडू अजय साठी, कारण की याआधी 9 बॉल वरती तो षटकार आलाय. 71 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला खेळाडू नाहीये तैनात. लेग स्लिपचा वेगानं जातोय, स्वतःला सावरतोय आणि तोपर्यंत 2 धाव्यांचा प्रयत्न इथे कंप्लीट झालाय. 22च्या स्वरूपामध्ये घेतलेल्या या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात आणि संघाची धावसंख्या 73 वरती जाऊन पोहोचतीये. यावेळी देखील आपण पाहिलं तर फ्लिक केलाय मनगटाच्या साह्याने. ताकद आहे मनगटामध्ये. फ्लिक केलाय, विश्वास आहे बॅटवर आणि बॅटचा विश्वास मनगटावरती आहे. या सर्वांच्या विश्वासाने हा फटका मात्र या ओव्हरचा षटकार नंबर होता 3, जिथे धावसंख्या 80 पर्यंत 79 पर्यंत जाऊन पोहोचते. 79. आज पाऊस जरी नसला तरी षटकारांचा पाऊस पहिला इनिंग मध्ये पडतोय, हे गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम त्रिशा 11 मंदूर संघाने सांगितलं टॉस जरी आमच्या दिशेने राहिला नसला तरी आम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच घेणार होतो, कारण की आजच्या वातावरणाचा या टीमनं अभ्यास केला होता. ही महत्वाची गोष्ट आहे. काय फटका अप्रतिम. यावेळी मात्र एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा 1 बाउन्स निघून जातोय 4 धावेसाठी लॉंग ऑन रिजन मध्ये. शोधायचा आहे तर स्वतः मधला आत्मविश्वास शोधा. बाकी सर्व गुगल वरती आहेच हे म्हटलं जातं ना, यासाठीच म्हटलं जातं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 83 धावा स्कोर कार्ड वरती सजवल्या गेल्यात आणि अर्थातच 84 धावेचं आव्हान आहे. श्री 11 कुसाईवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण टॉस साठी या व्यासपीठावरती या. श्री 11 कुसाईवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी व्यासपीठावरती. तर चला श्री 11 कुसाईवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ दोन्ही संघनायकाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला संघ असेल श्री 11 कुसाईवाडी, दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ. या दोन्ही संघामध्ये केला जाईल टॉस. चला श्री 11 कुसाईवाडी आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आजच्या दिवसामध्ये एकूण 12 संघ सहभागी आहेत. 12 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
उपस्थित मान्यवर आदरणीय महेशजी चोरमारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस। एका बाजूला श्रीरेवन कोसाईवाडी तर दुसऱ्या बाजूला तर आदरणीय महेशजी चोरमारे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल। आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा आपण पाहतोय स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्यदिव्य क्रीडा स्पर्धा आदरणीय शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत ही भव्यदिव्य प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय महेशजी चोरमारे साहेब एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केला जाईल टॉस। एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री इलेव्हन कुसाईवाडी तर दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील। तर रुद्र चोरमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय। श्री इलेव्हन कोसाईवाडी या टीमचा आहे कॉल आणि रुद्र चोरमारे जे महेशजी चोरमारे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय। तर हेड आहे कॉल आणि टॉस इथे जिंकलाय। तर टॉस जिंकलाय श्री इलेव्हन कोसाईवाडी, नाणेफेक जिंकले। सामना क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत श्री इलेव्हन कोसाईवाडी विरुद्ध श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू। या आयोजनाबद्दल काय सांगाल? आज शंकरजी वसंत मोहिते दादा ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेटला खऱ्या अर्थानं उभारणी दिल्याने 32 शिराळा क्रिकेटच्या पाठीशी सातत्याने भक्कमपणे उभं राहणार व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते पुरस्कृत ही स्पर्धा, या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच आपलंच आयोजन आहे, सर्वांनी मिळून मिसळून हे आयोजन केलेलं आहे। सर्वांची साथ आणि आपल्या स्वराज्य असोसिएशनचा विकास ह्याच गोष्टीने आपण सर्वांनी पुढे जायचं आहे। जर काही कमी जास्त असेल तर नक्कीच सर्वजण मिळून मिसळून तो निर्णय घ्यायचा आहे। शंकरदादाबद्दल बोलायचं म्हटलं तर दानशूर व्यक्तिमत्व आणि म्हणजे सामाजिक कार्यामध्ये आणि प्रत्येक मॅचच्या टुर्नामेंटमध्ये असेल प्रत्येक टीमला त्यांचा सपोर्ट असतोय, फायनान्शियली सपोर्ट करतात आणि तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व आहे। थँक्यू सो मच। आपण मॅच कडे बघणार आहोत, जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅच सुरू झाले, मॅच महत्वाची आहे। दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मान्यवरांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि जसे दुसऱ्या डाबाला पुन्हा एकदा सुरुवात झाली ऐकूयात पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज अर्थातच किरणजी मस्कर सर यांचा आवाज। धन्यवाद, थँक्यू सो मच, मनापासून आभार। जांभळे देवी स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं पुनवत या टीमनं जिथून पहिल्या इनिंगचा स्टॉप झाला होता, फुल टॉस लावला होता, तिथून आपण पाहिलं तर सुरुवात केली सेकंड इनिंगची षटकारानं। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संघ मालकांनी आधीच धावत येऊन सांगितलं गणेशजी लाड साहेब दीपकजी डांगे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत आणि लाल्यानं जर 50 लगावली तर 3001 रुपयाचं प्राइस त्याला दिलं जाईल 50 साठी। खऱ्या अर्थानं पैसा लावून पैसा वसूल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघ मालकांचा राहिला आणि टीम आपण पाहिलं तर सध्या मात्र बॅटिंग करते जांभळे देवी स्पोर्ट्स पुनवतचा हा संघ अर्थातच लाल्या आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हनुमंत। पहिला षटकात आला, पहिल्याच ओव्हरच्या पहिला चेंडूवरती पहिला षटका लगावून जणू फलंदाजाने सांगितलंय ऍक्शनला रिॲक्शन ही भेटणारच। जेवढे षटका मोजलेत आम्ही
तेवढे मारण्याचा प्रयत्न करणारच. अप्रतिम चेंडू हाताळला. गोलंदाजी करत असताना प्रकाश यांचा अनुभव आता कामी आलाय खऱ्या अर्थानं. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून बाहेर ठेवलेला चेंडू मात्र फलंदाजाला कळण्याआधीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. अप्रतिम चेंडू हाताळला, थोडासा बाहेर ठेवला. यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा खाली राहतोय, वेगानं टाकलाय. सेकंड इनिंग मध्ये पावसाच्या धारा अगदी हळूवारपणे चालू झालेत. पहिल्या इनिंग मध्ये सुखी असलेली खेळपट्टी आता खऱ्या अर्थानं एखादा आरशासारखी चमकताना दिसेल, कारण की जर पावसाचं पाणी आणखीन ज्या खेळपट्टीवरती पडलं तर फलंदाजांना खऱ्या अर्थानं थोडासा आणखीन प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी करावा लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, माफ करा, जिथे आपण पाहिलं चेंडू अगदी बॅटच्या खालून निघून जातो, बॅट स्विंग झाली. तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू हाताळताना आपण पाहिलं पहिल्या ओव्हरची सुरुवात तर चांगली झाली, जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र तदनंतर कहाणी गोलंदाजाचीच राहिली. कारण की पहिल्या चेंडूवरती असं वाटलं की बॅटिंग करणारी टीम कुठेतरी आता षटकार चौकाराचा पाऊस पाडते की काय, मात्र गोलंदाजाने तिथून पुढे जी गोलंदाजी केली ती फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणारी. धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये. आज अक्षयची बॅटिंग अप्रतिम राहिली. अक्षयला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने अक्षयने सुरुवात करून दिली तिथे टीमने आपण पाहिलं तर 84 धावा खऱ्या अर्थानं रचल्या. येणाऱ्या 18 चेंडू आता 75 धावेची गरज आहे. 11 चेंडू 31 धावा अक्षयने खऱ्या अर्थानं ठोकल्या. अजयची बॅटिंग देखील आज चांगली राहिली. 18 चेंडू मध्ये 75 धावा आता मात्र विजयासाठी हव्यात. ओव्हर क्रमांक 1 ची समाप्ती झाली आणि सुरेश आला आता मात्र गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगला लाल्याला तुम्ही पाहताय 50 साठी 3000 रुपये संघ मालकांनी जरूर आवाज दिला या 50 साठी. जिथे आपण पाहिलं तर या पहिल्या चेंडूवरती खेळत असताना थोडस शरीराचा भाग सांभाळून तो खेळला, कारण की चेंडू शरीराला लागला नाही पाहिजे या अंदाजानं तो खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. जिथे आपण पाहिलं तर वाईट एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10-10. गती परिवर्तन यावेळी देखील आपण पाहिलं तर पुन्हा थोडासा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आणखीन येतोय. एक्स्ट्रा धाव पुन्हा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आपण पाहिलं तर 11 स्कोर कार्ड वरती सजली आहे. यावेळी देखील सुरेख फटका, शॉट आर्म पूल आहे, निघून जातोय बेधडक सडक वरती. अप्रतिम फटका बॅटिंग करत असताना सुशांत लाल्या याच्या बॅट मधून येतोय हा धमाका. विठ्ठलवाडीवाला शिवाजी जाधव बॉस यांचा डीजे सध्या पाहत आहे. हो आणखीन एक येतोय, बॅकफुटला जातोय, पंच होता, या पंचवरती लिहिलं होतं 6चा स्टॅम्प, निघून जातोय. आणखीन एक धमाका. अप्रतिम. पहिल्या इनिंग मध्ये तुमच्याकडे अक्षय होता, आमच्याकडे सुशांत आहे, तुमच्याकडे शेर होता, आमच्याकडे 1.25 शेर आहे. अब आएगा मजा. आग दोनों तरफ बराबर की लगी आहे. लावली आहे सुशांतनं, लाल्यानं. व्हॉट अ स्ट्रोक यार. जणू हा फटका खेळल्यानंतर फोटोग्राफरला सांगतोय तू खिच मेरी फोटो भाई, तू खिच मेरी फोटो. ही त्याची आदा होती, त्याची चेहरा पट्टी होती, त्याची बॉडी लँग्वेज होती. गरकन फिरला आणि तदनंतर एका पायावरती संतुलन झाला. हा त्याचा फेवरेट होता, कॉपी बुक स्टाईल होता. 23 लॉस ऑफ द 0 विकेट. अब आएगा मजा. कारण की 8 का जवाब पत्थर से दिए भाई, 6 का जवाब 6 से दिया. 23 धावसंख्या 23. सुशांत 6 चेंडू 19 वरती खेळतोय. तो जर असाच खेळत राहिला तर तब्बल 84 धावा देखील लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रयत्न हवाय तो त्याचा मात्र खऱ्या अर्थानं दिसून येईल. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. नाराज आहे या फटक्यावरती. हावभाव त्याचे पाहताय तुम्ही. स्वतःवरती चिडला, स्वतःवरती नाराज झाला, कारण की हा चेंडू त्याच्या आवाक्यामध्ये होता. हा पहा फटका खेळत असताना ओहो शरीरावरती लागला, तदनंतर नाराज झाला, त्याची नाराजगी दिसून आली.
ओमचा MTC असल्यामुळे चेहरे आम्हाला वाचता येत आहेत, स्वभाव आम्हाला बोलता येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. यावेळी देखील अगदी स्क्वेअर क्रिकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी एक धाव मात्र कंप्लीट. खाली पडलाय, पडून चालणार नाहीये, पडून चालणार नाहीये आज. हा पाय घसरला त्याचा. लोकांच्या नजरेतून पडण्यापेक्षा नजरेसमोर 100 वेळा पडा. नजरेतून पडला तर उठून उभं राहण्यासाठी आयुष्य जाईल, नजरेसमोर पडलात की उठून उभं राहिलं तर तुमच्यासाठी मात्र कौतुक होईल. आणि हे खरं आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय, हल्ली जे शूजच्या ग्रिप्स आहेत त्या ग्रिपवरती देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यावेळी देखील फटका अप्रतिम उचललाय, उचलून फेकून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर, सीमारेषे पार. स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशन रबर बॉल प्रीमियर लीगचा आणखीन एक देखना येतोय षटकार. वा, एक आयकॉन आहे, दुसरा चॉईस प्लेअर आहे. अर्थातच सुशांत पाटील आयकॉन, हनुमान जाधव चॉईस प्लेअर. आणि चॉईस प्लेअर आणि आयकॉन हे दोघेही आता मैदानामध्ये आग लावत आहे. तोपर्यंत पाणी मैदानामध्ये मात्र पाऊस वेगानं चालू झाला. आतापर्यंत तेलात आग लावली असेल, आता पाण्यामध्ये लावून बघा आणि ही जर आग लागली तर वेगळी मजा येईल. तब्बल 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 32 धावसंख्या. अर्थातच 12 चेंडू 52 धावा हव्यात. आणि आता हनुमान जाधव यांनी ग्लव्स मागवलेत. अद्वैत विठ्ठलवाडीवाला शिवा जाधव द बॉस यांचा डीजे आहे. त्यांच्या मुलाचं नाव अद्वैत आहे. अद्वैतच्या नावानं हा डीजे यंदाच्या वर्षी खूप अपडेट झालाय, कारण की ती डीजेची जी त्यांची व्हॅन आहे ती पूर्णपणे मी म्हणेल झापूक झुपूक बनवलेली आहे. आणि यंदा पूर्णपणे वातावरण ढेपेवाडी विभाग सनबूर टाईट गणपती उत्सवानिमित्त अप्रतिम. यावेळी देखील फटका आपण पाहिला. मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर नकार दिला, धाव घेत नाहीये. जेव्हा संघाचा विश्वास तुमच्यावरती असतो, तुमचा विश्वास बॅटवरती असतो, बॅटचा विश्वास तुमच्या मनगटावरती असतो, तेव्हा खऱ्या अर्थानं बरेचसे फलंदाज स्वतःहून जबाबदारी खांद्यावरती घेऊन मॅच मध्ये कुठेतरी धावसंख्येच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न माझ्याकडून 99% केला जाईल. आणि यासाठी खऱ्या अर्थानं सुशांत तसाच थांबून राहिला का? त्यानं स्ट्राईक सुद्धा जवळ ठेवले आणि ऋतिकच्या गोलंदाजीवरती पहिला चेंडू डॉट आला. पुन्हा सुरेख अप्रतिम चेंडू. या आधी कुठली धाव घेतली नव्हती, मात्र आता टेनिस क्रिकेट रबर क्रिकेट मधील सर्वोत्तम चेंडू जो मानला जातो, यॉर्कर बाहेर काढला. फलंदाज सुशांत लाल्या. बॅक टू डकआउट.
आण्याची झाकी आहे, पिक्चर अभी बहुत बाकी आहे. मौसम मस्ताना डीजे अद्वैत असताना त्याच्यामध्ये बॉस ऑपरेटिंगला म्हणजे तर हळूहळू जसे जसे फोल्डर्स ओपन होतील तसे तसे सब बजाएगा, सगळी गाणी वाजली जातील. 32 धावसंख्या 32. पहिली विकेट सुशांतची माघारी गेली. अर्थातच लाल्या बॅक टू द डकआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये रवी दाखल झालेत आणि स्ट्राईक वरती अर्थातच रवीला तुम्ही पाहताय. ओहो, वन हँडेड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये जालिंदर पन्हाळकर सर आमच्या सोबत जोडले गेले. आतापर्यंत बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा केल्या. मयूर यावेळी देखील आपण पहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल म्हणजे जो नवी मुंबईचा शतक, नवी मुंबईचा शतकवीर आहे मयूर पन्हाळकर. हा आपले जे स्कोरर आहेत जालिंदर पन्हाळकर सर यांच्या भावाचा मुलगा म्हणजे या पुतण्या त्यांचा. आणि खरं आता ना क्रिकेट जर घरामध्ये गिरवलं जातं, खेळलं जातं तर क्रिकेट आपल्या रक्तामध्ये देखील तसंच राहतं. आणि साहेब देखील खेळणार आहेत 4थ्या मॅच मध्ये. जालिंदर पन्हाळकर सरांना तुम्ही खेळताना पाहू शकता. ओहो, यावेळी देखील चांगला चेंडू हाताळलाय. जिथे यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजी करत असताना सातत्याने ऋतिकचा राहिलाय. चांगली गोलंदाजी ऋतिकची. फुपेरे गावचा खऱ्या अर्थानं हा मोरेवाडीचा खऱ्या अर्थानं सुपुत्र. फुपेरे गावचा सुपुत्र ऋतिक. अप्रतिम गोलंदाजी त्याची. या देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी ऋतिकने. धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. धावसंख्येच्या पायामध्ये आकडून ठेवले, जकडून ठेवली धावसंख्या त्यानं. अप्रतिम कॅमेरा वर्क. आपण धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकला हा शब्द उच्चारला आणि कॅमेरामॅननं लगेच पाय दाखवले. याला बोलतात मास्टरमाइंड कॅमेरा वर्क. अप्रतिम ओमसाई एमटीसी ला जवाब यार कॅमेरामॅन. अप्रतिम याला बोलतात मास्टरमाइंड कॅमेरा वर्क. अप्रतिम फटका उचललाय. टायमिंग चांगलंय, टेम्परामेंट चांगलंय, एलिव्हेशन चांगलं भेटलंय, निघून जातोय वेलकम गेटला. 6 धावे. मध्ये बेड्या ठोकत असेल तर रवी सर देखील सांगतात मी देखील पेशाने पोलीस आहे. बेड्या तोडायचं काम माझं आहे. अप्रतिम स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. अवे फ्रॉम दी बॉडी, अवे फ्रॉम दी बॅट, अवे फ्रॉम दी बॅट्समन. आफ्टर 10 चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट होतोय. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 6 चेंडू आता 44 हव्यात. कुठेतरी मंजिल आता दूर दिसते कारण की ओव्हर क्रमांक 3 ऋतिकची होती, त्याच्यामध्ये तब्बल 3 यॉर्कर चेंडू आले. त्या 3 डॉट मुळे आता कुठेतरी आपण पाहिलं तर डोंगर मोठा दिसतोय. 6 चेंडू 44. डीजे अद्वैत. थँक्यू सो मच. 6 चेंडू 44. आणि अर्थातच मिस्टर चंदू गोलंदाजीसाठी आलेत. नवीन गोलंदाज व क्रमांक 4 मध्ये. फटका तर चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला 1 बाउंड 4 धाबेसाठी जातोय. 6 चेंडू मध्ये जिथे 44 हव्या होत्या, 5 चेंडू मध्ये तिथे आता 40 हव्यात. आणि आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होते, एखाद 2 चुका घडतायत. बाई चमत्कार झाला तर उठून नमस्कार करावा लागेल. 5 चेंडू 40 हव्यात आणि या धावसंख्याचा चेस झाला तर बाई नमस्कार करावाच लागेल. चांगला चेंडू हाताळला. हा बॉल मी म्हणेल की आपट बार. बॅटीची कुठेतरी एज लागले. फलंदाजाला माहिती आहे, पंचांचं त्यांनी वाट पाहिली नाहीये. खेळाडू कसा असावा, खेळाडू वृत्ती अंगी असणारा असावा, पंचांकडे पाहिलं देखील नाही. बॅटची एज लागली आणि स्वतःहून मैदानातून बाहेर आलात. याला बोलतात क्रिकेटचं प्रेम, याला बोलतात खेळाडू वृत्ती, याला बोलतात क्रिकेट बद्दल प्रामाणिक मत, आणि याला बोलतात क्रिकेटचं खऱ्या अर्थानं खेळ जपणं. पहा, हा चेंडू खेळल्यानंतर पंचांना कुठलाही इशारा दिला नव्हता. फलंदाजानं स्वतःहून मान
मान खाली घालून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला आणि ही खऱ्या अर्थानं स्वराज्य 32 शिराचं क्रिकेट आणि क्रिकेट जपणारा आणि स्वराज्य 32 शिरानं खऱ्या अर्थानं काय संदेश दिला या खेळाडूंना दिला की होय क्रिकेटशी प्रामाणिक राहा, क्रिकेटमध्ये प्रामाणिक राहिला तर नाव तुमचं होईल अप्रतिम. वाव 4 चेंडू 40 आता हव्यात. मिस्टर गोरख आलेत. स्क्वेअर कट अगदी गली रिजन मध्ये जिथे आपण पाहिलं तर चेंडू स्टॉप झाला. थर्ड मॅन रिजन मधून थोडाच वाईडी स्वरूपामध्ये हा चेंडू आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 3 चेंडू आता 38 धावेची गरज आहे. एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉलचा इशारा. यानंतर मॅच आपण पाहिली तर श्री कुसाईवाडी विपक्ष श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ अशी मॅच आहे. म्हणजे रणजितजी पिल्ले साहेब लेजंड प्लेयर, लेजंड क्रिकेटर. ओहो प्रतिम फटका. स्क्वेअर कट यावेळी मात्र करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या बॉटमला कॅच हातातून निसटली आहे. एकच धाव. श्री कुसाईवाडी म्हणजे शिवम महेश पवार साहेब आणि रणजितजी पिल्ले साहेब यांची ती टीम आहे. चिंचेश्वर टीम आपण पाहिली तर उदय खांडेकर, संदीप खांडेकर, श्रीधर खांडेकर यांची ती टीम आहे. अप्रतिम बॉल बॅक ड्राइव्ह स्क्वेअर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये 4 धावेसाठी निघून जातोय. मॅच मध्ये आता 1 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 32 धावेची गरज आहे. 1 चेंडू 32. मॅच आता येऊन पोहोचली 1:32 पर्यंत. येस यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम फटका 4 धावेसाठी अवघ्या आपण पाहिलं तर 28 धावेने पराभूत झाली बॅटिंग करणारी टीम. आणि त्रिशा 11 थँक्यू सो मच. वेल प्लेड त्रिशा 11. विजय राहिलाय संघ अर्थातच श्री जांभळे देवी स्पोर्ट्स आपण पाहिलं तर पुनवत संघ विजेता राहिला. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी विनंती करेन श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ